शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत भाजपाचे युवा नेते किशोर रामदास पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला, ज्यांचे माननीय विवेक पाटील व आमदार बाळाराम पाटील यांनी पक्षात स्वागत केले। गद्दार ठाकूरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गव्हाणकोपरचे भाजपा युवा नेते किशोर रामदास पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्यांचे माननीय विवेक पाटील आणि आमदार बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी शेकापच्या विहीगर येथील कार्यकर्त्यांवर गद्दार ठाकूरांच्या डरपोक कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत ठाकूर पिता पुत्रांवर टीकास्त्र सोडले। विहीगरचे कार्यकर्ते विलास फडके यांच्यावर भ्याड हल्ला झालाय, त्यांच्यासाठी शेतकरी कामगार जाहीर निषेध करतो। खरोखर तुम्हाला विलास फडकेनंतर तुम्हाला हल्ला करायचा होता तर आमच्या समोरासमोर या, एकदा होऊन जाऊ द्या तुमची आणि आमची। जसे तुम्हाला आम्ही या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये लाथा घालून कपड्यामध्ये लाथा घालून ठोकले होते, तसेच तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय स्वस्त करतो नाही। कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचं आता निवडणुकीचा रंग चालू झालाय, ससाचा खंगणाट चालू झालाय, रणधुदंबी चालू झाली। कार्यकर्त्यांनी आता दिवा पाटलांचं एक वाक्य आहे मित्रांनो, युद्धामध्ये अनेक लढाया होत असतात पण युद्ध हे जिंके पण लढायचं असतं। माझ्या 72 कार्यकर्त्यांना एकच सांगतो की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद युद्ध हे जिंके पण लढून आपण लाल झेंडा फडकूया।